नमस्कार मित्रांनो, मराठी डिजिटल वर्ल्डच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील बांधकाम कामगारांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, राज्यातील बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत मोफत गृहोपयोगी वस्तूचा संच दिला जातो। आणि मित्रांनो, याच गृहोपयोगी वस्तू संचामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे। यापूर्वी बांधकाम कामगारांना भांड्याचा संच दिला जात होता, आता यामध्ये बदल करून संसार उपयोगी आणखीन काही वस्तू ऍड करण्यात आलेल्या आहेत आणि यामध्ये फक्त 10 वस्तू पात्र लाभार्थ्यांना दिल्या जातात। आता मित्रांनो, याचे अर्ज सुद्धा सुरू झालेले आहेत। मित्रांनो, तुम्ही सुद्धा नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर तुम्ही सुद्धा हा अर्ज करू शकणार आहात। मित्रांनो, जर तुम्ही सुद्धा नोंदित बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला सुद्धा अगदी सहजपणे ही संच किट जी आहे ती तुम्हाला मिळवता येणार आहे। मित्रांनो, तो संच कशा पद्धतीने मिळवायचा आहे, अर्ज नेमकं कुठे करायचा आहे याविषयीची सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित समजेल। आणि मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा भेट देत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या अशाच व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसेही मी व्हिडिओ अपलोड करेल। So without wasting our time, let's get started. तर चला मित्रांनो, बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तूची किट जी मिळवण्यासाठी तो अर्ज कुठे व कसा करायचा आहे याच्या संदर्भातली सगळी माहिती सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। तर मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदणी पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच, ज्याला आपण इसेन्शियल किट असं म्हणतो, ते पुरवण्यासाठी सुधारित योजनेचा शासन निर्णयाला मान्यता देण्यात आलेली आहे। याच्या संदर्भामध्ये हा शासन निर्णय आपल्या समोर आलेला आहे। मित्रांनो, दिनांक 18 जून 2025 रोजी हा आलेला शासन निर्णय। मित्रांनो, इमारत व बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांना रोजगाराचे व सेवा शर्तीचे नियमन करण्यासाठी, तसेच बांधकाम कामगारांची सुरक्षा, आरोग्य आणि त्यांच्याकडील कल्याणकारी उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने इमारत व बांधकाम कामगार अधिनियम 1996 लागू केला आहे। इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम 1996 मार्फत बांधकाम कामगाराची सुरक्षा व आरोग्य कल्याणकारी योजना यांची अंमलबजावणी केली जाते। या योजनेअंतर्गत मित्रांनो, बांधकाम कामगारांना सेफ्टी किट त्याचबरोबर इसेन्शियल किट ह्या दोन्ही गोष्टी दिल्या जातात। मित्रांनो, या योजनेमध्ये आता थोडा बदल करण्यात आलेला आहे। यामध्ये संसार उपयोगी वस्तूमध्ये थोडीशी आणखीन वस्तू ऍड करण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर सेफ्टी किट मध्ये सुद्धा वस्तू ऍड करण्यात आलेल्या आहेत। या वस्तू कोणत्या आहेत त्याच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, या योजनेच्या बदलानुसार बांधकाम कामगारांना आता कुठल्या वस्तू या ठिकाणी मिळणार आहेत या ठिकाणी आपण सविस्तर बघूयात। सर्व त्या अगोदर या ठिकाणी योजनेची अटी व शर्ती, त्याचबरोबर कुठल्या वस्तू मिळतील, एसेन्शियल किट मध्ये कुठल्या वस्तू आपल्याला देण्यात आलेल्या आहेत, या सर्व वस्तू आपण या ठिकाणी एक एक करून बघणार आहोत। मित्रांनो, मंडळाकडील नोंदणी सक्रिय म्हणजेच जिवंत कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील। या पात्रता धारक कामगारांना विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार आयुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, सहकारी कामगार अधिकारी, जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना अत्यावश्यक संच म्हणजेच इसेन्शियल किट पुरवण्यात यावी असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। म्हणजे मित्रांनो, तुम्हाला अर्ज करण्यासाठी या ठिकाणी ज्याचा अर्ज घ्यायचा आहे तो अर्ज तुम्ही प्रभारी कामगार आयुक्त, त्याचबरोबर सहाय्यक कामगार आयुक्त किंवा सहकारी कामगार अधिकारी किंवा जिल्हा कामगार सुविधा केंद्र यामध्ये तुम्ही हे देऊ शकणार आहात। मंडळाअंतर्गत पात्र बांधकाम कामगारांना पुरवायच्या अत्यावश्यक संच म्हणजेच इसेन्शियल किट आपण ज्याला म्हणतो, त्यामध्ये खालील वस्तूचा समावेश आहे। मित्रांनो, वस्तू कोणत्या आहेत आपण या ठिकाणी बघूयात। यामध्ये तुम्हाला पत्र्याची पेटी दिली जाणार आहे, प्लॅस्टिकची चटई दिली जाणार आहे, धान्य साठवण्यासाठी कोठी दिली जाणार आहे, यामध्ये तुम्ही 25 किलोची क्षमता या ठिकाणी दिली जाणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी धान्य साठवण्यासाठी कोठी 22 किलो क्षमतेची म्हणजे 25 किलो क्षमतेची एक कोटी आणि 22 किलो क्षमतेची एक कोटी दिली जाणार आहे। 5व्या नंबरची वस्तू आहे या ठिकाणी बेडशीट एक दिली जाणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला चादर एक दिली जाणार आहे, आणखी ब्लँकेट एक दिलं जाणार आहे, साखर ठेवण्यासाठीचा डब्बा दिला जाणार आहे 1 किलो क्षमतेचा, त्याचबरोबर या ठिकाणी चहा पावडर ठेवण्यासाठी डब्बा दिला जाणार आहे आणि 10 नंबरची वस्तू या ठिकाणी वॉटर प्युरिफाय 18 लिटर क्षमतेचं तुम्हाला दिलं जाणार आहे। ह्या नवीन वस्तूचा तुम्हाला इसेन्शियल किट मध्ये समावेश करण्यात आलेला आहे। नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला ह्या दिलेल्या ठिकाणी जाऊन तुम्हाला जो फॉर्म आहे तो फॉर्म भरायचा आहे। ठीक आहे मित्रांनो, बांधकाम कामगार विभागातील सर्व अधिकाऱ्यांकडे
तुम्ही जो फॉर्म आहे तो भरून दिल्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी इसेन्शियल किट म्हणजे अत्यावश्यक वस्तूचा संच हा तुम्हाला वितरित करण्यात येणार आहे। मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी जो तुम्हाला अर्ज लागणार आहे तो अर्ज अशा पद्धतीचा असणार आहे। मित्रांनो, या अर्जाची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही हा अर्ज इझिली डाउनलोड करून याची प्रिंट आउट काढून तो तुम्ही बांधकाम कामगारातील विभागामध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांकडे हा अर्ज तुम्ही देऊ शकता। तर मित्रांनो, अर्ज कशा पद्धतीने भरायचा हे सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। या ठिकाणी बघा, मी खाली सही करणार लिहून देतो की मी महाराष्ट्र इमारत व इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी असून माझा नोंदणी क्रमांक तुमचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। मी प्रमाणित करतो की माझ्या कुटुंबातील तुमच्या कुटुंबातील किती व्यक्ती महाराष्ट्र कामगार व बांधकाम कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत असतील त्यांनी या ठिकाणी त्यांचा आकडा टाकायचा आहे। त्यानंतर त्यांचे नाव खालील प्रमाणे या ठिकाणी दिलेले आहे। तुमचं अर्जदाराशी नातं आणि त्यांचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। एकूण 3 ऑप्शन या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत। तुम्ही या ठिकाणी तुमचे नाव, त्यांचं नातं आणि या ठिकाणी जो नोंदणी क्रमांक आहे तो नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। काही सुद्धा करायची गरज नाही, तुम्ही खाली स्क्रॉल करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला दिनांक टाकायचा आहे, लिहून देणाऱ्याची सही, त्याचा नोंदणी क्रमांक आणि या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी तुमचा मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही हा फॉर्म जमा करण्यासाठी जाताल त्याचबरोबर तुम्हाला हे हमी पत्रासोबत तुमच्या बांधकाम कामगार कार्डची झेरॉक्स जोडायची आहे, तुमचं आधार कार्ड जोडायचं आहे आणि हा अर्ज तुमच्या जिल्ह्याच्या WFC कार्यालयामध्ये नेऊन जमा करायचा आहे। अर्ज कोणाकडे सादर करायचा आहे याच्याविषयीची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे। यामध्ये तुम्ही या अर्ज जो आहे तो प्रभारी कामगार आयुक्त, त्याचबरोबर सहाय्यक कामगार आयुक्त किंवा तुम्ही सहकारी कामगार अधिकारी, जिल्हा कामगार सुविधा केंद्र यामध्ये तुम्ही हा अर्ज जमा करायचा आहे। तर मित्रांनो, ही किट जी आहे ती तुम्हाला 100% मोफत देण्यात येणार आहे। यासाठी तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे पैसे द्यायचे नाहीत, 100% मोफत ही किट असणार आहे। तर मित्रांनो, अत्यावश्यक संचाबरोबरच म्हणजे इसेन्शियल किट बरोबरच या ठिकाणी तुम्हाला सेफ्टी किट सुद्धा देण्यात येणार आहे। सेफ्टी किट मध्ये सुद्धा सेफ्टी किट साठी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता। सेफ्टी किट मध्ये पुरवण्यात येणारे वस्तू कुठल्या आहेत, अर्ज कुठं सादर करायचं हे सुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे। मित्रांनो, अर्ज तर तुम्हाला हाच फिलअप करायचा आहे। सेफ्टी किट साठी सुद्धा सेफ्टी किट साठी अर्ज जो आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे। सेफ्टी किट मध्ये असणारे तुम्हाला कुठल्या वस्तू तुम्हाला सेफ्टी किट अंतर्गत मिळतील, ह्या वस्तू तुम्हाला कुठे जमा करायचे ते सुद्धा आपण या ठिकाणी एकदा बघूयात। या ठिकाणी मित्रांनो, सेफ्टी किट मध्ये तुम्हाला त्यामध्ये 1 नंबरची वस्तू आहे सुरक्षा हार्नेस बेल्ट, त्यानंतर सुरक्षा बूट भेटणार आहे, कानासाठी सुरक्षा प्लग देण्यात येणार आहेत, त्यानंतर या ठिकाणी मुखपट्टी देण्यात येणार आहे, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट तुम्हाला देण्यात येणार आहेत, त्यानंतर हेल्मेट या ठिकाणी देण्यात येणार आहे, त्यानंतर सुरक्षा हात मोजे तुम्हाला देण्यात येणार आहेत म्हणजे सेफ्टी ग्लोव्ज या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार आहेत, सुरक्षा गॉगल्स तुम्हाला देण्यात येणार आहेत, मच्छरदाणी एक देण्यात येणार आहे, त्यानंतर पाण्याची बाटली एक देण्यात येणार आहे, त्याचबरोबर या ठिकाणी स्टीलचा जेवणाचा डब्बा देण्यात येणार आहे, त्यानंतर सौर टॉर्च म्हणजे सौर ऊर्जावरती चार्ज होणारी टॉर्च देण्यात येणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी प्रवासी बॅग सुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहे। एकूण तुम्हाला 13 वस्तू ह्या सेफ्टी किट अंतर्गत तुम्हाला देण्यात येणार आहेत। मित्रांनो, एसेन्शियल किट प्रमाणेच हा फॉर्म सुद्धा तुम्हाला अधिकृत प्रभारी कामगार आयुक्त, त्याचबरोबर सहाय्यक कामगार आयुक्त, जिल्हा कामगार सुविधा केंद्र या ठिकाणी तुम्ही हा फॉर्म सुद्धा जमा करू शकता। यामध्ये फॉर्म बरोबर तुम्हाला तुमच्या कामगार कार्डाची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स, बँकची झेरॉक्स इतक्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला इतके जे कागदपत्र आहेत ते तुम्हाला जमा करायचे आहेत। तर अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्ही जे नोंदणीकृत बांधकाम कामगार असतील त्यांनी सेफ्टी किटसाठी त्याचबरोबर इसेन्शियल किट म्हणजे अत्यावश्यक वस्तूंची संच यासाठी तुम्ही अर्ज जो आहे तो इझिली करू शकणार आहात। तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला दिलेली माहिती सगळी व्यवस्थित समजली असेल। जर तुम्हाला दिलेली माहिती समजली असेल त्याचबरोबर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा। त्याचबरोबर हा तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारू शकता, याविषयीची तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल। तर ठीक आहे मित्रांनो, भेटूयात अशाच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।